टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या सर्व कबूतरखान्यांना बंद करण्याचे निर्देश जे आहेत ते हायकोर्टाने दिले होते। यानंतरच आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा यानंतर कारवाई जी आहे ती करायला सुरुवात केली होती। काही वेळापूर्वीच आपण पाहिलं तर दादरच्या या कबूतरखान्या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती झालेली पाहायला मिळाली। याचं कारण म्हणजेच खरं तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी याच दादरच्या कबूतरखान्याच्या या परिसरात जाळी लावण्याचं काम करण्यासाठी खरं तर अधिकारी पोहोचले होते। जाळी लावण्याचं कारण म्हणजेच की ज्या जाळी लावल्यामुळे खरं तर कबूतर जे आहेत ते या जाळीमुळे आतमध्ये जाऊ शकणार नाहीत आणि नागरिक जे आहेत ते काही इकडचे त्यांना काही खाद्य टाकू शकणार नाहीत। याकरिता संपूर्ण ही जाळी जी आहे ते लावण्यासाठी या ठिकाणी अधिकारी आले होते। मात्र हे पाहताच इकडच्या स्थानिक रहिवासी असतील किंवा पशुप्रेमी असतील यांनी या संपूर्ण गोष्टीला जे आहे ते विरोध दर्शवताना आपल्याला पाहायला मिळालं। मोठ्या प्रमाणात स्थानिकांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली पाहायला मिळाली। खरं तर या संपूर्ण स्थानिकांचं म्हणणं होतं की अधिकाऱ्यांनी हे संपूर्ण काम जे आहे ते मध्यरात्री या रात्रीच्या काळात करू नये। याच कबूतरखान्यामध्ये अजूनही काही कबूतर जे आहेत ते असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर या संपूर्ण कबुतरांमुळेच स्थानिकांचं म्हणणे होते की या कबुतरांच्या जीवासाठी तुम्ही आज रात्र जे आहे ते या ठिकाणी काही कामं करू नका। उद्या या संपूर्ण कबुतरांची जागा जी आहे ते त्यांच्या ठिकाण त्यांचे लावून त्यानंतर या संपूर्ण कबुतरखान्याला जे आहे ते तुम्ही जाळी लावण्याचे काम करा। मात्र रात्रीच्या वेळी जे आहे ते महापालिकेने हे काम करू नये अशी ही मागणी जी आहे ती या स्थानिकांकडनं केली जात होती आणि याच पार्श्वभूमीवरती संपूर्ण स्थानिक नागरिक जे आहे ते या रस्त्यावरती उतरलेले आपल्याला पाहायला मिळेल। यामुळेच मोठा बंदोबस्त जो आहे तो सुद्धा पोलिसांचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला। खरं तर कबूतरखाना तोडण्यासाठी असेल किंवा बंद करण्यासाठी या संपूर्ण स्थानिकांचा जो आहे तो विरोध नाही आहे। मात्र या कबूतरखान्यामध्ये अजूनही काही कबूतर जे आहेत ते असल्याचं माहिती आहे। त्यामुळे त्या कबुतरांची व्यवस्था जी आहे ती कुठेतरी या महापालिकेने करावी आणि या संपूर्ण व्यवस्थेनंतरच हा कबूतरखाना जो आहे तो तोडण्यासाठी घ्यावा किंवा या कबूतरखान्यावरती जाळी लावण्याचं काम जे आहे ते महापालिकेने करावं अशी मागणी जी आहे ते या संपूर्ण स्थानिकांकडनं केली जात होती। मात्र आता आपण जर पाहिलं तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना या संपूर्ण स्थानिकांकडनं याबाबतची निवेदन पत्र जे आहे ते आता देण्यात आलं आहे। या निवेदन पत्रामध्ये त्यांनी सांगितलं आहे की उद्याच्या संध्याकाळपर्यंत आम्हाला वेळ द्यावी। ह्या कबूतरखान्यामध्ये असलेले जे कबूतर आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी अजूनही काही कबूतर या कबूतरखान्यामध्ये उपस्थित आहेत। तर आपण पाहू शकता काही कबूतर हे अजूनही या ठिकाणी उपस्थित आहेत। मात्र स्थानिकांचं म्हणणं आहे की हे संपूर्ण कबूतरखाना खाली करण्यासाठी तुम्ही त्यांना काही वेळ द्यावा। उद्यापर्यंत ह्या स्थानिकांनी जी आहे ते वेळ मागितली आहे। उद्या या कबूतरखान्यातील सर्व कबूतर हे योग्य त्या ठिकाणी नेऊन ठेवतील त्यानंतरच महापालिकेने या संपूर्ण कबूतरखान्यावरती जे आहे ते कारवाई करावी। आता उद्यापर्यंत स्थानिकांनी जे आहे ते वेळ मागितली आहे त्यामुळे आता उद्या महापालिका यावरती काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश कांबलीसह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।